21,000 संतांनी ते बी आपल्याला आयतच दिलं, किती मोजले नाही आपण, पण त्यांनी सांगितलं 21,000 श्वास आपले 24 तासात सहज चालतात, घ्यावं लागत नाही, तोच येते तोच जाते. तुम्ही म्हणाल मी श्वास घेतो, हो तुम्ही म्हणता आम्ही श्वास घेतो, मग तर झोपेचं काय विसरतो? अरे तुम्ही विसरले हो, प्रबोधन वेळी नाही येईल तर यम घेऊन जातो. हा देह पात श्वास ज्योत ही हे चैतन्य दृष्टीला सृष्टी दाखवते, प्रकाश दे सर्वांना. कानातून नाद ब्रह्म श्रवण करतो, नासिकातून गंध देतो आणि जीवेला रुची देतो, जीवन कलेला पाजर फोडतो, वरून रसनेंद्रियाला काय देते, रुची देते, लक्षात घ्या. आणि पूर्णांगाला आतमध्ये पंपिंग केलं जाते, फुफ्फुस त्याला नाव आहे. काय नाव? फुफ्फुस. काय शब्द त्याच्यातच अर्थ आहे, कुठं जायला लागत नाही. गुरु या गुह्यार्थ जाणला की गुरु समजतो. काय जाणत आहे? गुह्यार्थ. म्हणजे फुगला, फुस म्हणजे सुटला. मग ही क्रिया फुफ्फुस त्याला नाव दिलं. आता आपण श्वास घेतला तर फुफ, सोडला तर फुस. लक्षात घ्या काय गोष्टी आहे. एवढं व्याकरण जर लक्षात घेतलं, अर्थावर जर गेलो मी तर ज्ञान प्राप्त होते. नाही तर कितीही पोथ्या वाचा, कोणा चांगदेव त्याने मुक्ताबाईने गुरु करायचं काम पडलं. लक्षात घ्या काय बोलतो. पोथी वाचून भलं नाही, ते कॉपी मारणं आहे नुसतं. ओरिजिनल झेरॉक्स अलग असते, कॉपी मारणं अलग असते. ओरिजिनल पाहिजे सरकारला, कुठे जर म्हणलं ओरिजिनल आणते, हेला आम्हाला मान्य नाही. होते का मान्य? मग ओरिजिनल म्हणजे अनुभूती, आत्मप्रचिती. आणि हे शास्त्र बाहेर आलं. हे जे शास्त्र दिसते, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, हे शास्त्र जे आहे हे आरसा आहे. हो आरसा, स्वरूप नव्हे, आरसा होय. याच्यात पहा आणि इकडली लाईन धरा. तुम्ही कोण आहे, मी कोण आहे, हा मी कुठून आलो आणि काय घेऊन आलो, आणि जाताना मला कुठं जायचं आहे, कोण्या ठिकाणी जायचं आहे, काही पत्ता आहे तुम्हाला? पत्ता माहितच नाही तर तुम्ही पोचाल का परमात्म्याच्या अनुसंधानात? म्हणून आलं गेलं हेच माझं नाव. भगवंताचे म्हणणं एवढे ठासून आहे, स्पष्ट बोलणारे आहे. आपल्या चित्तानं चिंतन केलं पाहिजे. हो, आलं गेलं हेच माझं नाव, पत्ता लिहून घ्या तुम्ही राव. पंडित बनू नका, लोक फसवू नका. जेथे तुम्ही तेथे माझा ठाव. पण मग ते हा श्वास, तुमचं शरीर जिथं तिथे मी हजर आहो ना. तुम्हाला सोडून नाही ना, क्षणभर सोडून नाही. हो, आणि असा हा सोहम, ज्या सोहमचं अनुसंधान जनाबाईने सांगितलं. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोटीला, सोहम शब्दाचा मारा केला. म्हणजे श्वास उश्वास हा विठ्ठल काकोळती आला. तो विठ्ठल कोण आहे? पंढरीचा होय ना. विठ्ठल तर विश्वम भराला म्हणलेला आहे, विश्वात भरलेला. पंढरीपुरता मर्यादित देव नका करू. हो, पंढरी जरूर जा, वारी करा, आमचं काही म्हणणं नाही. पण कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल सांगितला संतांनी, हे विसरू नका. हा नाद तो केवळ पांडुरंग अभंग सांगत आहे, बोलत आहे, आम्हाला समजते. पण तुम्हाला तुमचं चित्त बाहेर आहे. या तीर्थावर जाऊ की त्या तीर्थावर जाऊ, गंगेला आंघोळ करू की चंद्रभागेत डुबकी मारू. अरे काय पडलंय? कभी प्यासों को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. गंगा नहाने हरिद्वार काशी गया. हाँ, गंगा नहाने हरिद्वार काशी गया. पण काशीला जाऊन गंगेत आंघोळ केली म्हणजे पवित्र होते का? माणसाची प्रवृत्ती बदलत नाही.
विकल्प जात नाही, हे षडविकार जात नाही गंगेत आंघोळ केल्यावर। हे गंगा पाहिजे, पण कोणती कोणती? ज्ञानगंगा। रात्री बोललो ही ज्ञानगंगा पाहिजे। याच्यात मनाची आंघोळ करा तुम्ही। पाण्याच्या गंगेमध्ये शरीराची आंघोळ करा लागेल। शरीराची घाण जाईल, पण मनाची घाण नाही जाणार, लक्षात घ्या। आणि त्यासाठी साबण साफसूफ करण्याकरता झाडू म्हणजे हा श्वास आहे। ऑक्सिजन पूर्ण पूरक घेणे आणि ते अपान म्हणजे जाणारा श्वास। आप आन पाणी बी आणते अंदर। आप आन श्वास काय करते? श्वास आल्याबरोबर काय म्हणते? परे पासून दादा होतो हा प्राण, जीवन कलेपाशी होतो अप आन। तिथं पाणी पडते। हा क्षीर सागरी ज्ञान तेथून होई उदान कंठस्थान म्हणे भगवंत समरूप पाहुनी। प्राण अपान व्यान उदान समान पंच प्राणाच्या ज्योती या शरीराला लागलेले आहे, पण कोणीच लक्ष देत नाही। पंढरीला जातो, काशीला जातो, हरिद्वारला जातो, पैशाचा चुराडा, समयाचा चुराडा, आणि हाती काय आला? काही नाही हो, नुसतं मौज आहे। या चर्मचक्षुला लोक बोला लागले, या चर्मचक्षुनी इथं जाऊ की तिथं जाऊ, हे पाहू की ते पाहू। अरे तुला पाहणारा कोण आहे? आणि हात निघून गेला तर कुठे जाशील? तुला पाहणारा। त्यासाठी भगवंत माऊलीने फार सुंदर सांगितलं, ज्याला तू पाहाशी, ज्याला तू पाहायला निघाला, काशी हरिद्वार पंढरी अयोध्या द्वारका जा, आमचं म्हणणं नाही, पण जेथे जातो तेथे तू माझा संगाती म्हणलेला आहे संतांना। तुला पाहायला निघालो आम्ही,